नमस्कार. स्वाद स्वागत आहे तुमचं. पौष्टिक व औषधी असे गुणधर्म असलेल्या भोपळ्याला काही लोक आवडत नाही म्हणून खात नाहीत, पण आपण आज ह्याच भोपळ्याची चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत. माझ्या पद्धतीने भाजी बनवून बघा, खूप चविष्ट अशी होते. चॅनलवर नवीनच आलेला असाल तर चॅनलवरील पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअर करा. चला मग आता किचनमध्ये जाऊया. भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी हा भोपळा घेतलेला आहे. ह्या भोपळ्याला आपण अगोदर धुवून घेणार आहोत, नंतर कापणार आहोत. कोणतीही फळभाजी असू द्या, तिला अगोदर धुवून घ्यायची, नंतरच कापायची. कापून फोडी केल्यानंतर धुतल्याने भाजीमध्ये असलेलं जीवनसत्व हे पाण्यामध्ये निघून जातं. धुतलेल्या पाण्यामध्ये जीवनसत्व निघून गेल्यामुळे आपल्या शरीराला ते जीवनसत्व, ते पोषण तत्व मिळत नसतात. म्हणून फळभाजी ही नेहमी धुतल्यानंतरच कापायची. ही 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. आता आपण भाजी कापून घेऊ आणि मसूर डाळ निवडून स्वच्छ धुवून भोपळा व मसूर डाळ एकत्र शिजवून घेणार आहोत. भाजी शिजवतानाच आपण हळद मीठ घालून घेणार आहोत. हळद मीठ भाजीमध्ये पूर्ण एकजीव होऊन आपली भोपळ्याची भाजी ही आळणी व बेचव लागणार नाही. भाजीच्या तुकड्यांमध्ये मीठ व हळद पूर्ण आतून गेल्यामुळे भाजीला चव येत असते. आता मिक्स करून झाकण ठेवून घेऊ व भाजीला शिजू देऊ. भाजी मंद गॅसवर शिजेल तोपर्यंत आपण मसाले बघून घेऊया. 5 टेबलस्पून आपण शोप घेतलेली आहे. धनेही 5 टेबलस्पून घेतलेले आहेत. अर्धी खोबऱ्याच्या वाटीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले पाणी न घालता कोरडेच दळून घेणार आहोत, पावडर करून घेणार आहोत. आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. शोप, धने व खोबरेही दळून तयार आहे. आता इतर मसाले बघूया. अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे. जिरे 1 टेबलस्पून घेतलेला आहे. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. 1 टमाटा चिरून घेतलेला आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला, 15-20 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्या. 1 इंच आलं व 5-6 लसूण पाकळ्यांची आपण पेस्ट करून घेतलेली आहे. मूठभर कोथिंबीरीला चिरून घेतलेली आहे. चला मग आता भाजी करायला घेऊया. तापलेल्या तेलामध्ये आपण आता मोहरी घालून घेतलेली आहे. जिरे घालून घेऊ. जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर कढीपत्ता घालून घेऊ. चिरलेला कांदा घालून घेऊ. चिरलेला टमाट्यालाही घालून घेऊ आणि आलं लसूणची जी पेस्ट बनवलेली होती तिलाही घालून घेऊ. आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ व छानपैकी फोडणी बसू देऊ. आपली मस्त अशी फोडणी बसलेली आहे. आता आपण चवीनुसार तिखट घालून घेणार आहोत. शोप, धने व खोबऱ्याची पावडरही घालून घेणार आहोत. चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊ. सर्व मसाले मिक्स करून व्यवस्थित अशी फोडणी बसल्यानंतर आता आपण शिजवलेली डाळ व भोपळ्याची भाजी जी होती ती घालून घेणार आहोत. सर्व मसाले व भाजी एकजीव करून घेऊ. भाजीला 1 उकळी आल्यानंतर शेवटच्या स्टेपवर आपण गरम मसाला घालणार आहोत. आता मिक्स करून घेऊ. आपली चविष्ट अशी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. ज्यांना भोपळ्याची भाजी आवडत नसेल त्यांनी नक्की करून बघा. आणि आता तुम्ही नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा. लाईक, कमेंट व शेअरही करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इतरांना शेअर करा असा वाटला तर तुम्ही तो शेअरही करू शकता. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.